जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 म्हणजेच मागच्या वर्षी जी भरती झालेली होती त्यामध्ये SRPF बल गट क्रमांक 4 नागपूर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर इथे तुमच्या कास्टनुसार किती कट ऑफ गेलेला होता ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा 31/7/2024ला इथे मेरिट लिस्ट जाहीर झालेली होती आणि इथे बघू शकता विषय खूप महत्त्वाचा असतो। हा विषय म्हणजे पोलीस भरती सन 2022-23 तात्पुरती प्रोविजनल निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत। आता मागच्या वर्षी इथे जागा एकूण होता 242, ठीक आहे। आणि 242 जागा असल्यानंतर इथे कट ऑफ किती गेलेला होता मागच्या वर्षी ते आपण कास्टनुसार बघूया। तर सर्वप्रथम आपण SCBC या कास्टपासून सुरू करूया। तर SCBC पोलीस पाल्य 138 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। आता 138 मार्कवर कट ऑफ गेलेला म्हणजे खूप कमी कट ऑफ गेलेला आहे, कारण की SRPF हे 200 मार्कचं असते, 100 मार्कचं ग्राउंड आणि 100 मार्कची लेखी, ठीक आहे। तर 138 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पोलीस पाल्य SCBCमध्ये। एक सर्व्हिसमॅन SCBC 134 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर भूकंपग्रस्त SCBC 168 मार्कवर कट ऑफ गेला आहे। प्रकल्पग्रस्त SCBC 159 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC खेळाडू 165 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC सर्वसाधारण 172 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SCBC होमगार्ड जर बघायला गेलो तर 174 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतरची पुढील कास्ट आहे EWS होमगार्ड 165 मार्कवर कट ऑफ गेला आहे। EWS पोलीस पाल्य 157 मार्कवर कट ऑफ गेला आहे। EWS एक सर्व्हिसमॅन 134 मार्कवर कट ऑफ गेला आहे। भूकंपग्रस्त EWS 153 मार्कवर कट ऑफ गेला आहे। EWS प्रकल्पग्रस्त 139 मार्कवर कट ऑफ गेला आहे। EWS खेळाडू 144 मार्कवर कट ऑफ गेला आहे। EWS सर्वसाधारण फक्त 166 मार्कावर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट कास्ट आहे ती म्हणजे OBC होमगार्ड 177 मार्कवर कट ऑफ गेला आहे। OBC पोलीस पाल्य 149 मार्कवर कट ऑफ गेला आहे। OBC एक सर्व्हिसमॅन 139 मार्कवर कट ऑफ गेला आहे। OBCमध्ये भूकंपग्रस्त 152 मार्कवर कट ऑफ गेला आहे। OBCमध्ये प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेला 172 मार्कवर। OBC खेळाडू 164 मार्कवर कट ऑफ गेला आहे आणि OBC सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे 181 मार्कवर, ठीक आहे। तर OBC सर्वसाधारण 181 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे SRPF बलगट क्रमांक 4 नागपूरला। त्यानंतर पुढील कास्ट आहे SBC एक सर्व्हिसमॅन SBC 144 मार्कवर कट ऑफ गेला आहे। SBC सर्वसाधारण कट ऑफ गेला 175 मार्कवर, ठीक आहे। त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे NTD एक सर्व्हिसमॅन 144 मार्कवर कट ऑफ गेला आहे आणि सर्वसाधारण 180 मार्कवर कट ऑफ गेला NTDमध्ये। पुढील कास्ट आहे ती म्हणजे NTC एक सर्व्हिसमॅन कट ऑफ गेला 131 मार्कवर। NTC सर्वसाधारण कट ऑफ गेला 176 मार्कवर। नेक्स्ट कास्ट बघूया ती आहे NTB कट ऑफ गेलेला आहे एक सर्व्हिसमॅन 144 मार्कवर। NTB सर्वसाधारण गेला 180 मार्कवर। त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे VJDTA, ठीक आहे। कट ऑफ गेलेला 178 मार्कवर सर्वसाधारण, ठीक आहे। सर्वसाधारण कट ऑफ गेलेला 178 मार्कवर। पुढील कास्ट आहे ती म्हणजे ST होमगार्ड कट ऑफ गेला 158 मार्कवर। ST प्रकल्पग्रस्त 145 मार्कवर। ST खेळाडू 161 मार्कवर। ST सर्वसाधारण 168 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे SRPF बलगट क्रमांक 4 नागपूरला। त्यानंतरची कास्ट आहे ती म्हणजे SCला होमगार्डमध्ये कट ऑफ गेला 168 मार्कवर। SCमध्ये पोलीस पाल्य कट ऑफ गेला 159 मार्कवर। SC कट ऑफ गेलेला आहे एक सर्व्हिसमॅन 130 मार्कवर। बघा फक्त 130 मार्कवर इथे कट ऑफ गेलेला आहे।
त्यानंतर भूकंपग्रस्त कट ऑफ गेलेला आहे 154 मार्कवर. त्यानंतर SCमध्ये प्रकल्पग्रस्त गेलेला आहे कट ऑफ 161 मार्कवर. SCमध्ये खेळाडू गेलेला आहे 162 मार्कवर. आणि SCमध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेला आहे 175 मार्कवर. त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओपनमध्ये बघूया. ओपन कट ऑफ गेलेला आहे होमगार्ड 181 मार्कवर. ओपन पोलीस पाल्ले 165 मार्कवर. ओपन अंशकालीन पदवीधर 125 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. इथे बघू शकता अंशकालीन पदवीधरचं वय 2005 दिलेला आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन 145 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये. ओपन भूकंपग्रस्त 177 मार्कवर कट ऑफ गेला आहे. ओपन प्रकल्पग्रस्त 172 मार्कवर कट ऑफ गेला. ओपन खेळाडू कट ऑफ गेला 169 मार्कवर. आणि ओपन सर्वसाधारण कट ऑफ गेला 184 मार्कवर. आता तुम्ही म्हणाल की 184 हे खूप मार्क झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला एक मी टिप देतो, ती म्हणजे फक्त SRPFसाठी यावर्षी 185च्या वरच तुम्हाला ओपन कट ऑफ हा प्रत्येक घटकामध्ये पाहायला मिळेल, म्हणजे प्रत्येक गटामध्ये पाहायला मिळेल SRPFच्या. कारण की यावर्षी जागा खूप कमी आहे. मागच्या वर्षी SRPFला जागा भरपूर होत्या, त्यामुळे वेटिंगसुद्धा खुलल्या आणि कट ऑफसुद्धा कमी गेलेला होता. तर ही बाब लक्षात ठेवा. ज्यांना SRPFमध्ये जायचं आहे त्यांनी तयारी ही चांगल्या प्रकारे ठेवा. किमान तुमचं ग्राउंड हे 91+ पाहिजे आणि लेखी जवळपास तुमचं 88+ या रेंजमध्ये जर तुमचं असेल तेव्हा तुमचं काम हे 100% होऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.